बच्चू कडू यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेनं बच्चू कडूंसमोर अट ठेवलेली आहे। प्रहार हा जो बच्चू कडूंचा पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अट शिवसेनेनं ठेवलेली आहे। पक्ष विलीन केला तरच कडूंना विधान परिषदेवर संधी मिळेल। बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल तर शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित आहे। अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, ठिकाण शिवसेनेच्या 2 जागा आहेत, त्याच्यामध्ये एक जागा जी आहे ती नीलम गोऱ्हे यांना दिली जाईल हे जवळपास निश्चित आहे। मात्र दुसऱ्या जागेसाठी जवळजवळ 6 जण इच्छुक आहेत आणि त्याच्यामध्ये आता 7वं नाव बच्चू कडूंचं जे आलेलं आहे। बच्चू कडू यांना यांचं राजकीय पुनर्वसन शिवसेनेतर्फे केलं जाण्याची शक्यता आहे। त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, मात्र त्यासाठी त्यांचा प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेत विलीन करावा अशी मागणी अशी अट जी आहे ती शिवसेनेने ठेवलेली आहे। त्यामुळे बच्चू कडू ही अट मान्य करणार का हा मोठा प्रश्न आहे, कारण प्रहार या संघटनेच्या माध्यमातून गेले काही दिवस बच्चू कडू यांनी राजकारण केलं। तो पक्ष विलीन करण्यास ते तयार होतील का याबाबत मोठं प्रश्नचिन्ह जे आहे। नाही, खरं बच्चू कडू यासाठी तयार होत आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।